काल यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजनेचे 21,000 कोटी रुपये एक बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. आज काँग्रेसचं सरकार असतं तर 21,000 कोटी रुपयातून 18,000 कोटी रुपये लुटले गेले असते, असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे. याचं कारण सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की काँग्रेसच्या काळात दिल्लीवरून 1 रुपया पाठवला तर त्यातील फक्त 15 पैसेच शेतकऱ्यांच्या हातात पोहोचायचे. उर्वरित पैसे भ्रष्टाचारात गळप होऊन जायचे. आता दिल्लीहून पाठवलेले पै ना पै खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. काँग्रेसवर टीका करायची म्हणून मोदी हे बोलले नाहीत, तर काँग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधी हेच वाक्य म्हणाले होते. स्वतःच्याच पक्षाच्या पंतप्रधानांनी असं म्हटल्यानं त्यावेळी काँग्रेसवाल्यांना चांगलीच मिरची लागली होती. राजीव गांधी हे राजकारणात नवखे होते. ओडिशातील एका सभेत बोलताना नुकतेच पंतप्रधान झालेले राजीव गांधी म्हणाले होते की दिल्लीतून 1 रुपया पाठवला तर लोकांपर्यंत फक्त 15 पैसेच पोहोचतात. देशात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे. अगदी ग्रासरूट लेवलपर्यंत भ्रष्टाचार पोहोचला आहे. त्यामुळे हतबलता राजीव गांधींनी व्यक्त केली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन अकाउंट जाम आणि आधार कार्डच्या माध्यमातून संपूर्ण भ्रष्टाचार संपवून टाकलाय. त्यामुळे दिल्लीतून पाठवलेला सर्व पैसा शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचू लागलाय. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दौऱ्यात यवतमाळ येथील जनतेला संबोधित केले. ते म्हणाले की तेव्हा तर महाराष्ट्रातले कृषी मंत्री शरद पवार होते, तेव्हा दिल्लीतून शेतकरी पॅकेज जाहीर व्हायचे, मात्र शेतकऱ्यांच्या हाती पैसे जात नव्हते. आज मी एक बटन दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 21,000 कोटी एवढी मोठी रक्कम पोहोचली आहे. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. हेच काँग्रेस शासन असतं तर 21,000 कोटीपैकी 18,000 कोटी खाऊन टाकले असते.